अंतकरणामधल्या षडरिपूंचा नाश होतो. काम, क्रोध, लोभ, मोह, दंभ, अहंकार अशा षडरिपूंचा नाश होतो. हे अंतकरणात घुसून तुमचं जे मूळ स्वरूप आहे त्या स्वरूपाला झाकून टाकतात. आणि असा सद्गुरूंचा प्रसाद प्राप्त झाल्यानंतर प्रसाद घेताचे स्वामीचा नाश होय षडरिपूचा. असा सद्गुरु रूपी प्रसाद प्राप्त झाल्यानंतर तुमचं अंतकरण हे शुद्ध होतं. पण हे शुद्ध अंतकरण कधी होतं? तर षडरिपूचा नायनाट झाल्याने. कारण हे शत्रू भयंकर सांगितलेले. अहंकार हा दुस्तर, याचा पडू द्या विसर. हे महाभयंकर षडरिपू आहेत. कोणाला ज्ञानाचा अहंकार आहे, कोणाला विद्येचा अहंकार आहे, कोणाला धनाचा अहंकार आहे. आधी हे अहंकार भयंकर आहेत. आणि या अहंकारानेच माणूस स्वतःला जीवात्मा समजतो, परमेश्वराला भिन्न समजतो. शिवहर स्वतःला देह समजतो. परमेश्वर आपल्यापासून भिन्न आहे, परमेश्वराचं माझं काही संबंध नाही असं समजतो. भगवत पाद रेणुकाचार्य म्हणतात, शरीरात्म विवेकेन पिंड ज्ञानी सकथ्यते, शरीरमेव चार्वाकैरात्मेति परिकीर्त्यते. शरीर आणि आत्मा याचा जे विवेक करतात त्यांना पिंड म्हटलेला आहे, शुद्ध पिंड म्हटलेला आहे. पण या शरीर आणि आत्मा एकच आहे. शरीर हाच आत्मा आहे. या शरीरालाच आत्मा मानणारे यांना चार्वाक म्हटलेलं आहे. आणि ते चार्वाक म्हणजे काय? चार्वाक शास्त्र असं आहे, यावं जीवं सुखम जीवे ऋणवं कृत्वा घृतं पियेत. जसा आहे मी तसा सुखाने जगेल, कर्ज काढेल आणि जी कर्ज काढून या शरीराचं पुष्टीकरण करेल, या शरीराला तंदुरुस्त ठेवेल. कारण हे शरीर मला पुन्हा मिळणार नाही. आणि हे शरीर नष्ट झालं की आत्मा देखील नष्ट होतो, हे चार्वाक शास्त्र सांगतं. आणि चारू या शब्दाचा अर्थ आहे गोड. आणि वाक म्हणजे वाणी. गोड बोलणारी लोक आपल्याला आवडतात आणि तेच चार्वाक शास्त्र सांगतं. तेच चार्वाक शास्त्र या शरीराला आत्मा मानतं. पण या शरीर आणि आत्मा वेगळा आहे. आपल्या अंतःकरणामधला तो आत्मा तदंशो जीवनामकः, त्या भगवान शिवाचा अंश आहे. अंश आणि अंशी भाव सांगितलेला आपल्या सिद्धांताप्रमाणे. आणि तो अंशी म्हणजे भगवान शिवा हे ईश्वर. तदंशो जीवनामकः, तुम्हाला अनादि कालाचा अज्ञान झालेला आहे. अनाद्य विद्या संबंधात तदंशो जीवनामकः, देवतिर्यं मनुष्यादि जाती भेदे व्यवस्थिताः. त्या अविद्येमुळे, त्या मलामुळे, त्या विक्षेपामुळे, त्या आवरणामुळे तुम्हाला अज्ञान झालेलं आहे की भगवान शिव वेगळा आहे आणि मी वेगळा आहे. ती भेद दृष्टी तुमच्या मध्ये निर्माण झालेली आहे. 5 प्रकारच्या भेदभ्रांती सांगितलेल्या आहे. जीव जीवाचा भेद सांगितला आहे, जीव जडाचा भेद सांगितलेला आहे, जीव ईश्वराचा भेद सांगितलेला आहे, जड ईश्वराचा भेद सांगितलेला आहे, जड जडाचा भेद सांगितलेला आहे. आणि आधी 5 भ्रांती आहेत. आणि त्याच भ्रांती तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये ते द्वैत आहे. आणि त्या द्वैतातून निवृत्त होण्यासाठी देखील आपल्याला सद्गुरूंच्या कृपेची आवश्यकता आहे. कारण सद्गुरूंना तुम्ही शरण गेल्यानंतर तुम्ही प्रार्थना करता की भो कल्याण महाभाग शिवज्ञान महोदधे आचार्यवर्य संप्राप्तं रक्ष मां भवरोगिणं. त्या सद्गुरूला शरण गेल्यानंतर त्यांची सेवा करून जेव्हा सद्गुरू प्रसन्न होतात, मग सेवा कशी करावी? षण्मासान वत्सरं वापी यावदेश प्रसीदते प्रसन्नं परमाचार्यं भुक्ती मुक्ती प्रदायकं. 6 महिने गुरुची सेवा करायला सांगितलेली आहे. 6 महिने सेवा करा. 6 महिन्यात जर गुरु प्रसन्न नाही झाले तर वर्षभर सद्गुरूची सेवा करा. आणि वर्षभरात जर सद्गुरू प्रसन्न नाही झाले तर आपापल्या घरी निघून जा. शिवहर. मग अशा
वर्षभरात जर सद्गुरू प्रसन्न नाही झाले तर जोपर्यंत सद्गुरू आपल्याला प्रसन्न होत नाही तोपर्यंत सद्गुरूची सेवा करा आणि अशा प्रसन्न झालेल्या सद्गुरूला तुम्ही प्रार्थना करा, हे महाभाग मी तुम्हाला शरण आलेलो आहे, मला तुम्ही जर प्रसन्न असाल, माझ्या सेवेला माझ्या त्या पूजनाला जर प्रसन्न असाल तर माझ्यावर कृपा करा, मजवरी कृपा करा गुरुराया, तुमचिया पाया दंडवत. आणि अशी कृपा करा की माझी त्या द्वैतातून निवृत्ती होऊन मला त्या सच्चिदानंद आई सुखाची प्राप्ती होईल. मी तू पनाहा मी तो मी तो झाल्यानंतर सद्गुरू तुम्हाला त्या तीन दीक्षेच्या माध्यमातून तो शिव भाव जागृत करतात. मी तो पनहानो रे सुख अक्षयी घेरे, अशा अक्षय सुखाची प्राप्ती तुम्हाला करून देतात. आणि ते अक्षयी सुख माणसाला प्राप्त झालं नंतर माणसाला काय प्राप्त होतं तर ब्रह्मानंदाची प्राप्ती होते. सुख
ब्रह्मानंद सुख प्राप्त झाल्यानंतर गगनी आनंद न माय सुख ब्रह्मानंदे होय गगनी आनंद न माय. कारण द्वैताचं निरसन झालं, अक्षय अशा सुखाची प्राप्ती झाली आणि अक्षय अशा सुखाच्या प्राप्तीतून माणूस ब्रह्मानंदाकडे गेला आणि ती ब्रह्मानंद मूर्ती म्हणजे गुरुमूर्ती आहे. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती. केवळ ज्ञानाची मूर्ती आहे ती ब्रह्मानंद मूर्ती आणि अशी मूर्ती त्या गुरुची कृपा झाल्यानंतर माणसाला ब्रह्मानंदाचं सुख प्राप्त होतं. तो ब्रह्मानंदाचं सुख म्हणजे काय? आनंद झाला मज भारी साठवे ना हो अंतरी. तो आनंद झाल्यानंतर माणसाच्या हृदय आकाशामध्ये साठवत नाही. आकाश महद आकाश आहे पण हृदयामध्ये एक पोकळी आहे, त्याला आकाश म्हटलेला आहे. तो आनंद ओतप्रोत वाहतो आणि तो आनंद गगनामध्ये साठवत नाही आणि तो आनंद आपल्याला या नरदेहाच्या माध्यमातूनच प्राप्त होणार आहे आणि नरदेहातूनच आपल्याला तो प्रपंच म्हणजे परमार्थ करता येणार आहे. शरीर माध्यम परमार्थ साधनम. शरीर एक माध्यम आहे परमार्थ प्राप्तीचं आणि या शरीराच्या माध्यमातूनच तुम्हाला भगवान शिवाची उपासना करता येऊ शकते, भगवान गुरुची उपासना करता येऊ शकते आणि गुरुच्या माध्यमातून आपण शिवाच्या स्वरूपापर्यंत जाऊ शकतो. कारण आपण तेच आहोत. मनोबुद्ध्याहंकार चित्तानि नाहं न च श्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे न च व्योम भूमिर्न तेजो न वायु चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. असं चिदानंद स्वरूप तुम्हाला प्राप्त होतं ते या शरीराच्या माध्यमातून. शरीर रूपी या साधनामध्ये आत्मरूपी ज्ञान झाल्यानंतर तो स्वतःला शिव समजतो, पण त्या शिवाला आकळण्यासाठी तुम्हाला या शरीराच्या माध्यमातून उपासना करावी लागते, भगवान शिवाची भक्ती करावी लागते, गुरु लिंग जंगमाची पूजा करावी लागते. गुरु आणि लिंग जंगमाची सेवा हे विभूती रुद्राक्ष मंत्र धारण करावे लागतात. कारण गुरु लिंग जंगम हे पूज्य आहे. विभूती मंत्र रुद्राक्ष ही त्याची साधना आहे आणि तीर्थ आणि प्रसाद ही त्याचं फलस्वरूप आहे. शिवहर असं या शरीराच्या माध्यमातून आपल्याला परमार्थ करायचा आहे. पण हे शरीर रूपी साधन जास्त काळ टिकणार नाही, कारण या शरीराला विकार आहे. जायते अस्ति विपरिणमते अपक्षीयते नश्यन्ते असे विकार या शरीराला लागलेले आहेत. कारण हे शरीर नाशिवंत आहे. या ठिकाणी आलेलं शरीर हे पंचतत्वाचं झालेलं आहे आणि हे पंचतत्वालाच देऊन आपल्याला जाणं आहे. जाणे आहे हो सर्वासी करा विचार मनासी. मग जाणं तर सगळ्याला आहे. मग या शरीरातून जाणं आहे तर आपल्याला हे सर्वांनी विचार करण्याचं संत सांगतायत की विचार करा आणि विचार करून तुम्ही या शरीरातूनच कार्य साधोनिया घ्या हो दुर्लभ नर जन्मा हो. मग या दुर्लभ नर जन्मामध्येच लक्ष्मण महाराजांनी आपल्याला प्रसाद घ्यायला सांगितलं. लक्ष्मण म्हणे घ्या हो लक्ष्मणा नहीं पारे
वाजवा एकदा या सर्वांसाठी. या गायनाने आपल्याला 7 दिवस यांच्या मंत्रमुग्ध करून टाकलं. शिवभक्तपरायण हावगी पन्नासे असतील, जनार्दन बेत्रीकर असतील, ज्ञानेश्वरजी असतील, हाके आहेत, पाटील, सर्वच या गावातील हे भजनकरी मंत्रमुग्ध होऊन जातं आवाजाने. आणि या भजनामध्ये एक आनंद आहे आणि त्या आनंदाची प्राप्ती या भजनामध्ये आहे. तीच आनंदाची प्राप्ती यांच्या माध्यमातून आपल्याला 7 दिवस झालेली आहे. एकदा जोरात टाळ्या वाजवा, कारण एक कलेचं प्रदर्शन आहे. यांनी जी मेहनत आपली ही कला दाखवण्यासाठी, कारण अविरत प्रयास करावे लागते, यामध्ये देखील गुरुची कृपा असावी लागते. आणि ते गुरुच हे स्वराचं ज्ञान देतात आणि ते ज्ञान तुमच्या पुढे ते प्रदर्शित करतात. आणि असं ज्ञान त्यांनी आपल्या समोर मांडलं. ही गुरु कृपा आहे आणि तीच गुरु कृपा लक्ष्मण महाराजांवर झाली. लक्ष्मण म्हणे घ्या हो जन्म मृत्यू चुकवाहो. असा लक्ष्मण महाराजांचा प्रसाद सर्वांसाठी आहे, की एकट्या कोणासाठी, जनार्दन महाराजासाठी नाही, की ज्ञानेश्वरसाठी नाही, अवघीसाठी नाही, तो प्रत्येकासाठी आहे. लक्ष्मण महाराज म्हणतात तुम्ही घ्या आणि तो प्रसाद प्राप्त करून तुम्ही जन्म मृत्यूच्या पलीकडे जा. महादेव म्हणे प्रसादाची वेळ सुशुद्धित काळ दौडू नका. कारण तो काळ झोपण्यात गेला नाही पाहिजे. आपल्याला अनादी कालाची निद्रा लागलेली आहे. डोळे उघडून काही माणसं झोपतात आणि ते डोळे उघडे असून आपल्याला ती झोप लागलेली आहे. मग हे असे संत वारंवार येऊन सांगतात, उत्तिष्ठ जाग्रत प्राप्य वरान्य बोधत. उठा, जागे व्हा आणि जाग होऊन ती परमार्थ प्राप्ती करा. मनमत माऊलींनी देखील आपल्याला हाक मारली, निजू नका, जागा जागा आपुल्या स्वधर्माने वागा. कारण हा जन्म पुन्हा मिळणारा नाही. तुम्हाला या जन्मातच त्या भगवान शिवाची प्राप्ती करून घ्यायची आहे. गुरुच्या माध्यमातून भगवान शिवाची प्राप्ती करून घ्यायची. मग वारंवार हे संत महात्मे आपल्याला उठवण्यासाठी येतात. आता तरी पुढे हा जीवोपदेश, आता तरी पुढे हा जीवोपदेश, आता तरी पुढे हा जीवोपदेश, आता तरी हा जीवोपदेश, आता तरी नाच आयुष्याचा, आता तरी नाच आयुष्याचा, आता पाय माझे संत वारंवार तुम्हाला उपदेश करतायत की उठा, जागे व्हा. आपल्याला अशा झोपेतून, आता झोपण्याची वेळ आपली रात्री 2 वाजता आणि उठण्याची 10 वाजता. पूर्वी आपल्याला जागवण्यासाठी सकाळी सकाळी वासुदेव यायचे, पिंगळे यायचे आणि झोपेतून जागे करायचे. पिंगळा गजबजला महाद्वारी तो आईचा पिंगळा गजबजला, पिंगळा गजबजला महाद्वारी तो आईचा पिंगळा गजबजला, महाद्वारी तो आईचा पिंगळा गजबजला, पिंगळा गजबजला महाद्वारी तो आईचा पिंगळा गजबजला. महाद्वारी आईचा संपूर्ण सागर
महादारी तोयका पिंगळा गजबजला. वा 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 टाळी वाजवा एकदा पुन्हा. पिंगळा गजबजला महादोरी तोयका पिंगळा गजबजला. शकून सांगतो लोका तो पिंगळा गजबजला. काळ आला आला दुर्धर धर्म बुडेल फार. काळ आला आला दुर्धर धर्म बुडेल फार. म्हणजे असा काळ दुर्धर आहे. लक्ष्मण महाराज सांगतात येणारा काळ दुर्धर आहे, धर्म बुडणारा आहे आणि अल्पायुषी नर होतील. लेक मारील बापाला, स्त्री भताराला, शिष्य वधील गुरुला, मोठा दिसे घाला. लेक बापाला मारतोय, शिष्य गुरुचा वध करताय, स्त्री बायको नवऱ्याला मारते आणि हा मोठा घाला आहे. लक्ष्मण महाराज आपल्याला पिंगळ्यामध्ये सांगतायत अतिवृष्टी अनावृष्टी लोक होतील कष्टी. अतिवृष्टी अनावृष्टी लोक होतील कष्टी. फार दुःख भोगतील धामधूम ती मोठी. फार दुःख भोगतील धामधूम ती मोठी. लोक दुःख फार भोगणारे आहे आणि धामधूम ती मोठी आहे म्हणून जागे व्हा. हे संत वारंवार आपल्याला सांगतायत. लक्ष्मण महाराजांचा पिंगळा आहे, कापडी आहे, फुगडी आहे, आदी अभंग साहित्य लक्ष्मण महाराजांनी आपल्यासाठीच लिहून ठेवलेलं आहे. सर्व अभंगाचे प्रकार लक्ष्मण महाराजांनी हाताळले आणि पिंगळा आपण एकनाथ महाराजांचा पिंगळा ऐकलं. हा लक्ष्मण महाराजांचा पिंगळा आहे की तो जागा करतोय आपल्याला. आपला धर्म बुडणारा आहे, त्यांनी सावध केलाय पुढच्या काळाबद्दल. मग तुम्ही जागे व्हा आणि तो प्रसाद प्राप्त करून या इह जन्मातून मुक्त होऊन शिवस्वरूपाची प्राप्ती करून द्या. आणि असा लक्ष्मण महाराजांचं वाङ्मय हे व्यापक आहे आणि त्या वाङ्मयातून आपल्याला त्यांनी वारंवार तोच उपदेश केलाय. मग त्या लक्ष्मण महाराजांबद्दल आपल्याला माहिती असली पाहिजे, त्यांचं चरित्र माहिती असलं पाहिजे. लक्ष्मण महाराजांची स्वतंत्र रूपावळी आहे. इकडे जय गुरु महाराज, जय जय गुरु महाराज म्हणतात, तिकडे जय गुरुवे, जय जय गुरुवे. इकडे रूप सगुण सुंदर म्हणतात, तिकडे लक्ष्मण महाराज म्हणतात रूप पहा हो सगुण निज भक्ताचे जीवन. असा रूपाचा अभंग लक्ष्मण महाराजांचा आहे. शिवपाठ आहे लक्ष्मण महाराजांचा. लक्ष्मण महाराज म्हणतात शिवमनी स्मरा, शिवमनी स्मरा, प्रेमे हो उच्चारा प्रभु नाम. शिवनाम सदा सर्वदा मंगल, पापाचे निर्मूळ परिणाम. शिवपाठ देखील लक्ष्मण महाराजांचा आहे आणि अशा लक्ष्मण महाराजांचे हस्तलिखित आता ते सुद्धा उपलब्ध आहेत आणि त्या हस्तलिखिताचं पुनर्प्रकाशन सद्गुरु सिद्धलिंग शिवाचार्य गुरुमाऊलींनी 2000 मध्ये पहिल्या गाथाची आवृत्ती प्रकाशित केली आणि दुसरी आवृत्ती ही 2022 रोजी श्रावण वद्य चतुर्थीला बाबांनी प्रकाशित केली. तो गाथा प्रत्येकाकडे असला पाहिजे. किती जणांकडे लक्ष्मण महाराजांचा गाथा आहे? हात वरती करावर इथे बघा. ही आपली संप्रदायाची अवस्था आहे. तुम्ही जर वारकरी संप्रदायातल्या लोकांना विचारलं ज्ञानेश्वरी आहे का, हात वर करतील. तुकाराम महाराजांचा गाथा आहे का, हात वर करतील. बघा, कारण गाथा आणि ज्ञानेश्वरी त्यांच्या घरी पूज्य आहेत, हे ग्रंथ पूज्य आहेत. तसं मग आपल्या संप्रदायाप्रमाणे परमरहस्य पूज्य आहे. लक्ष्मण महाराजांचा गाथा पूज्य आहे आणि त्या गाथ्यात एकेका ओवीचं एक तरी ओवी अनुभवावी. मग एका एका ओवीचं, एका एका अभंगाचं चिंतन आपल्या या नरदेहाच्या माध्यमातून झालं पाहिजे. आणि अशाच लक्ष्मण महाराज हे अभंगरूपी कळस झाले आणि त्याच लक्ष्मण महाराजांचं आपल्याला गाथा मंदिर करायचंय. आणि त्या गाथा मंदिरासाठी आम्ही त्या दिवशी घोषणा केली 11, 12, 13 फेब्रुवारीला. आणि त्या दिवशी घोषणा केली, त्या दिवशी आमचे शिवभक्तपरायण हावगी पन्नासे असतील आणि जनार्दन महाराज बेदरीकर, मरुळ सिद्ध पळसकर असतील. त्यांनी सांगितलं बाबा आम्ही ज्या लक्ष्मण महाराजांच्या अभंगावर एवढं भजन करतोय, पूजन करतोय, त्या संताचं काहीतरी द्यायला लागतो. म्हणून यांनी स्वयंप्रेरणेने प्रत्येकी 21,000 रुपयाची घोषणा त्या दिवशी केली. टाळ्या वाजवायच्या यांच्या. कारण
त्याच लक्ष्मण महाराजांचं गाथा मंदिर व्हावं. जसं जगद्गुरु तुकाराम महाराजांचं देहू या ठिकाणी गाथा मंदिर आहे, तसं लक्ष्मण महाराजांचं गाथा मंदिर जगातलं दुसरं का होईना हे वीरशैव संप्रदायाचं कळस असलेले लक्ष्मण महाराजांचं गाथा मंदिर व्हावं या प्रेरणेने त्यांनी सहकार्य केलं. आपल्याला देखील तन मन धनाने त्या लक्ष्मण महाराजांच्या गाथा मंदिरासाठी सहकार्य करायचं आहे. कारण लक्ष्मण महाराजांचा प्रसाद सर्वांसाठी आहे. संत येतात आणि संत येऊन तोच मार्ग तुम्हाला दाखवतात, त्या शिवभक्तीपर्यंत तुम्हाला देतात. कारण हा शिवभक्तीचा मार्ग सुलभ आहे. आपल्या धर्माप्रमाणे आचरण करून भगवान शिवाची उपासना करा आणि शिवाची उपासना करून स्वतः शिव होऊन जा. शिवं भूत्वा शिवं यजेत, रुद्रं भूत्वा रुद्रं यजेत. शिव होऊन भगवान शिवाची पूजा करा, रुद्र होऊन भगवान शिवाची पूजा करा आणि पूजा करून त्या जन्म मृत्यूच्या फेऱ्याच्या पलीकडे जा आणि शिवस्वरूपाची प्राप्ती करून घ्या. असा सुलभ मार्ग या संतांनी सांगितला. सुंदर असं आयोजन आपल्या या कृष्ण नगरीमध्ये सर्व या आयोजन समितीने या ठिकाणी केलं आणि आजचा हा प्रसादाचा दिवस. गेल्या 7 दिवसापासून आपण या ठिकाणी प्रत्येकाचं चिंतन ऐकतोय, शिवकथा ऐकतोय, कीर्तन ऐकतोय, प्रवचन ऐकतोय आणि त्या ऐकण्यातून आपल्याला आज प्रसादाची प्राप्ती झालेली आहे. त्याच या ज्ञानरूपी प्रसादाची आपल्याला फक्त एकच प्रसाद आहे, सर्वांना एकच प्रसाद माहिती आहे, पण ज्ञानरूपी प्रसाद आपल्याला या सद्गुरु मुखातून सद्गुरु दिगंबर शिवाचार्य असतील यांनी देखील आपल्याला तो गुरु प्रसाद प्रदान केलेला. आधी सर्व गुरुवर्यांचा प्रसाद तुम्हाला या शिवनाम सप्ताहाच्या माध्यमातून गेल्या 35 वर्षापासून या गावामध्ये कृष्णूरमध्ये हा शिवनाम सप्ताह संपन्न होतोय. या गावचे सर्वच ग्रामस्थ, डांगे अप्पा असतील, शेळगावे असतील, यांनी सुंदर असं सर्वच आयोजन समितीने सुंदर असं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. यामध्ये अन्नदानाच्या माध्यमातून असेल, श्रमदानाच्या माध्यमातून असेल, आपल्या भजन पूजनाच्या माध्यमातून जी काही सेवा केली असेल त्या सेवेचं फळ निश्चितच त्या लोकांना प्राप्त हो. सर्वच ही या ठिकाणी असणारी भजनी मंडळ, सर्वच गायनाचार्य, वादनाचार्य, आमचे माहेश्वर मूर्ती काशीनाथ स्वामीजी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वच माहेश्वर मूर्ती या गावातील आबाल बाल तरुण वृद्ध यांना सर्वांना ती प्रसादाची प्राप्ती हो. लक्ष्मण महाराजांचा प्रसाद प्राप्त हो, गुरुची कृपा प्राप्त हो. गुरुराये नवल केले जग सोयरे झाले, गेली मी तुपनाची भ्रांती सर्व आपताची दिसती. असं गुरुरायाने नवल केलं. सर्व आपलेच आहेत. मग सर्वांशी स्नेह भावाने राहा, प्रेम भावाने राहा. प्रेमची द्यावे, प्रेमची घ्यावे. मग सर्वांना प्रेम द्या आणि सर्वांशी खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. असा खरा धर्म सांगितलेला आहे. सर्वांसोबत प्रेमाने राहा, सहकार्याने राहा आणि असंच सहकार्य या आयोजन समितीला करा. कारण या सहकार्यातूनच तुम्हाला या शिवनाम सप्ताहाच्या माध्यमातून आपल्या मुलांना, मुलींना, तरुणांना संस्काराची प्राप्ती होणार आहे. आपला धर्म कळणार आहे, आपलं आचरण कळणार आहे आणि ही कीर्तन रूपी सेवा देखील मी या ठिकाणी गुरुकृपेने करू शकलो. लक्ष्मण महाराजांच्या या अभंगावर, अभंग फार गहन आहे. 1-2 तासात त्यावर चिंतन करता येणार सारखं नाही आणि तुम्ही देखील ते चिंतन ऐकण्याचं एवढं मनस्थितीमध्ये नाही. कारण महाराज म्हणतात, लक्ष्मण महाराज सांगतात, तो गुरुचा प्रसाद आपल्याला क्षणात देखील प्राप्त होऊ शकतो आणि क्षणात जर प्राप्त नाही झाला त्याला विलंब देखील लागू शकतो. लक्ष्मण महाराजांना 20 वर्ष लागले. मग आपल्याला देखील लक्ष्मण महाराजांसारखे आपण संत नाही, आपण पामर जीव आहोत. मग आपल्याला आपलं पूर्ण आयुष्य खर्च करावं लागेल, पण त्या प्रसादाची प्राप्ती जर करण्याची तळमळ असेल तीच गुरुची कृपा, तो गुरुचा प्रसाद तुम्हाला निश्चितच लाभेल आणि ती गुरुकृपा प्रसाद तुम्हाला प्राप्त हो अशी कामना या ठिकाणी करतो. आणि ही झालेली कीर्तनरूपी सेवा माझे गुरुमाऊली सद्गुरु सिद्धलिंग शिवाचार्य गुरुमाऊली ज्यांनी मला जे हे ज्ञान दिलं आणि ते ज्ञानामृत मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं, असं या गुरुमाऊलींच्या चरणी सद्गुरु सिद्धलिंग शिवाचार्य गुरुमाऊलींच्या चरणी समर्पित करतो आणि वाणीला विराम देतो. गुरुराज